नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या बघा एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा या ठिकाणी आज आपण बघा जी की ठाणे महानगरपालिका भरती 2025 साठी बघा जी की गणित व बुद्धिमत्तेची बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो या ठिकाणी बघा आपण कव्हर करत आहोत। बघा जी की मित्रांनो TCS मित्रांनो बघा पॅटर्न नुसार या ठिकाणी असणार आहे। मित्रांनो बघा महत्त्वाचं तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो या ठिकाणी बघा बघा ठाणे महानगरपालिकेमध्ये मित्रांनो सध्या बघा जवळपास 1773 मित्रांनो बघा पदांची या ठिकाणी बघा नवीन या ठिकाणी बघा पदभरती मित्रांनो या ठिकाणी बघा जाहिरात बघा मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे। जर तुम्ही मित्रांनो बघा या ठिकाणी जर अद्याप अप्लाय जर केला नसेल बघा या ठिकाणी बघा 2 सप्टेंबर मित्रांनो बघा 2 मित्रांनो बघा सप्टेंबरपर्यंत मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही करू शकता या ठिकाणी अप्लाय 2 सप्टेंबर बघा मित्रांनो ही जी डेट आहे या ठिकाणी बघा लास्ट डेट असणार आहे। ओके समोर डेट बघा या ठिकाणी मित्रांनो वाढू देखील शकते, परंतु बघा तुम्ही शक्यतो या ठिकाणी बघा 2 सप्टेंबरपर्यंत बघा अप्लाय करून घ्या। ओके तर बघा मित्रांनो ही जाहिरात बघा या ठिकाणी मित्रांनो सध्या तर एक विचार केला तर बघा आतापर्यंत मित्रांनो महानगरपालिकेची सर्वात मित्रांनो बघा मोठी या ठिकाणी एक जाहिरात आहे, म्हणून बघा अवश्य बघा अप्लाय करा मित्रांनो। बघा कोणत्याही पदासाठी तुम्ही 100% मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही बघा लागू शकता। ओके 100% बघा तुम्ही मित्रांनो या ठिकाणी लागू शकता। ओके अशी बघा या ठिकाणी बघा मित्रांनो आम्ही तुम्हाला या ठिकाणी हमी भरून देतो। ओके तर बघा मित्रांनो या ठिकाणी लागण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो। तर या ठिकाणी बघा आपण बघा एक या महानगरपालिकेसाठी जवळपास बघा 5000 प्लस बघा प्रश्नांचा एक महाठोकळा बघा या ठिकाणी मित्रांनो आपण या ठिकाणी क्रिएट केलेला आहे मित्रांनो आपल्या या खास करून महाभरतीसाठी। ओके तर बघा मित्रांनो आपला जो महाठोकळा आहे हा तुम्ही अवश्य बाय करा। बाय करण्यासाठी बघा जो की 7414 939307 हा आपला क्रमांक आहे। बघा 7414 939307 हा आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून बघा स्क्रीनशॉट बघा तुम्ही पाठवून टाका या नंबरच्या व्हॉट्सअपला। तुम्हाला हा बघा अख्खा महाठोकळा आम्ही तुम्हाला देऊन टाकू। ओके या महाठोकळ्यामध्ये मित्रांनो बघा आतापर्यंत TCSने विचारलेली मराठी व्याकरण GK GS आणि बघा करंट अफेअर्सचे बघा तुम्हाला या प्रकारे प्रश्न असतात बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला भेटून जातील। बघा अवश्य मित्रांनो बघा एकदाशी आपला हा महाठोकळा तुम्ही बाय करा। बघा 100% मित्रांनो बघा तुम्ही कोणत्याही पोस्टसाठी या ठिकाणी अप्लाय करा, तुमचे मित्रांनो बघा 100% या ठिकाणी पोस्ट काढून देणारा हा आपला महाठोकळा या ठिकाणी ठरणार आहे। ओके अवश्य आपला महाठोकळा बाय करून घ्या। ओके प्रश्न पहिला बघा काय म्हणतो तर एका रकमेचे बघा दर साल दर शेकडा 5 दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल। TCSचे बघा मोस्ट PYQ प्रश्नसंच मित्रांनो बघा या ठिकाणी आपण कव्हर करत असतो, जे की मित्रांनो आम्ही तुम्हाला बघा या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। म्हणून काय करा आपले संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा या ठिकाणी मित्रांनो शेवटपर्यंत अभ्यासून घेत चला। ओके आपले सगळे व्हिडिओ बघा या ठिकाणी शेवटपर्यंत मात्र अभ्यासून घेत चला। प्रश्न पहिला एका रकमेचे 10,000 5% दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल। बघा TCSचा PYQ आहे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर कशा पद्धतीने आपण काढू शकतो। तर बघा काय म्हणलंय एका रकमेचं म्हणलंय, परंतु एक रक्कम आपल्याला माहीत नाही, तर ती जर आपण एक रक्कम बघा मित्रांनो या ठिकाणी 100 रुपये जर मानली। ओके तर बघा मित्रांनो या 100 रुपयाचं काय दाम दुप्पट होईल मित्रांनो किती वर्षात दाम दुप्पट होईल। ओके तर दाम दुप्पट म्हणजे किती याचे मित्रांनो किती वर्षामध्ये याची दाम दुप्पट म्हणजे किती त्याचे 2 पट म्हणजे किती बघा 100 रुपये होईल, या 100ची 200 रुपये होईल। ओके तर आता बघा मित्रांनो या ठिकाणी 200। ओके तर 200 होण्यासाठी दाम दुप्पट म्हणजे किती बघा 200 झाली। तर आता बघा मित्रांनो याची दाम दुप्पट झाली 200, तर आता आपल्याला याचा राईट आन्सर काढण्यासाठी 100 पुन्हा मायनस याच्यातून करावं लागते। याच्यातून 100 मायनस काय करावं लागते, तर आता मित्रांनो जर 100 आपण याच्यातून मायनस केलं तर आपल्याला भेटलं याचं मित्रांनो एकूण किती व्याज। ओके तर व्याज किती 100 रुपये मित्रांनो या ठिकाणी टोटल वर्षामध्ये आले आहे बघा जी की 5% दराने। ओके तर आता आपल्याला मित्रांनो या ठिकाणी मूळ रक्कम किती भेटली 100 रुपये। ओके तर सरळ व्याज किती भेटलं हे 100 अशा प्रकारे घ्या आणि बरोबर हे 100 रुपये तुम्ही आता आपल्याला भेटलं दाम दुप्पट जे की मित्रांनो मुद्दल गुणाकारात 5% मित्रांनो हे दर आणि याच्या गुणाकारामध्ये आलं एकूण वर्ष। ओके वर्ष आपण या ठिकाणी काढायचं आहे म्हणून x म्हणला, आता छेदामध्ये घ्या 100%, कारण या ठिकाणी टक्के आलं। ओके टक्क्यांच्या खाली कधीही 100% घ्यायचं असतं, लक्षामध्ये असू द्या आत्ताच। ओके तर आता याचा करा आडवा गुणाकार या 100चा याच्याशी आणि याचा याच्याशी, हे 100 घ्या या 100चा गुणाकार या 100शी खालच्या
आणि या 100चा वरच्या 5शी गुणाकार. ओके, आता हा 1 शून्य कट, हा 1 शून्य कट, पुन्हा 5 के 5, 5 दोन्ही 10 आणि 5 शून्य शून्य म्हणजे किती बघा, जे की 20 वर्ष. मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की बघा क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे प्रश्न क्रमांक दुसरा बघा कशा स्वरूपाचा आहे. तर बघा, तर काय म्हणतो, 7,000 रुपये चौघांमध्ये 2/3, 3/4 व 4/5 प्रमाणे वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती राहील, या प्रकारचा प्रश्नसंच या ठिकाणी बघा विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो बघा या प्रकारचा प्रश्न काढण्यासाठी पहिलं प्रमाणाची बेरीज करा. तर प्रमाण काय आहे बघा, 2 आणि 3 किती झाले बघा, 2 आणि 3 5, 5 आणि 4 9 आणि 9 आणि 5 झाले किती बघा, टोटल झाले 14. सरळ आता हे 14 घ्या आणि 7,000ला भागून टाका. ओके, सरळ हे 7,000 तसे आणि हे घेतले 14. ओके, आता 14 5 70 आणि हे समोरचे बघा 2 शून्य जशास तसे. आता याच्या गुणाकारात काय करा, तर पहिल्या व्यक्तीचा वाटा म्हणलाय म्हणून हा या ठिकाणी घ्या पहिला व्यक्ती. तर आता बघा मित्रांनो, जर आपण पहिला व्यक्ती जर 500चा गुणाकार जर या 200 केला तर झालं किती बघा, जसं की 5 दोन्ही 10 आणि समोरचे 2 0 म्हणजे किती बघा 1000 बघा. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर राहील बघा, जे की क्रमांक बघा अ या ठिकाणी असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे बघा. एकदम मित्रांनो बघा सोप्या ट्रिक्सनुसार बघा मित्रांनो या ठिकाणी आम्ही तुम्हाला सर्व प्रश्नांचे राईट आन्सर काढून दाखवणार आहोत. म्हणून बघा शेवटपर्यंत मित्रांनो बघा आपला संपूर्ण काही व्हिडिओ अभ्यासून घ्या, कारण मित्रांनो बघा या ठिकाणी सर्व पदांसाठी मित्रांनो बघा उपयुक्त असा या ठिकाणी आपला आजचा मित्रांनो बघा या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर ठरणार आहे. तर बघा आपला आजचा भाग 1 आहे मित्रांनो बघा या ठिकाणी बघा. आता याच्या मागेच 2 3 4 बघा अशा प्रकारे मित्रांनो बघा रेग्युलरली तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवर मित्रांनो बघा लेक्चर तुम्हाला पाहावयास मित्रांनो मिळणार आहेत. म्हणून बघा सबस्क्राईब करायला मात्र या ठिकाणी बघा आपल्या चॅनल मित्रांनो तुम्ही विसरू नका. ओके, प्रश्न क्रमांक 3 बघा कशा स्वरूपाचा आहे पुढे. तर बघा मित्रांनो काय म्हणलंय, 15 मजूर एक काम किती 36 दिवसात पूर्ण करतात, तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी अजून किती मजूर वाढवावे लागतील, या प्रकारचा प्रश्न आहे बघा. TCSचा मोस्ट PYQ प्रश्नसंच आहे. तर बघा मित्रांनो 15 मजूर किती एक काम 36 दिवसात पूर्ण करतात, तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील. या ठिकाणी काही करायचं नाही बघा, थोडंसं एक ट्रिक आहे बघा. काय करा, सरळ 15 गुणाकारात हे 36 करा, 15 गुणाकारात हे 36 आणि याच्या छेदामध्ये घ्या हे 27, हे 27. आता 3 5 15, 3 9 27, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 चौक 36. सरळ 5 गुणाकारात 4, 5 चौक 20 घ्या हे सरळ 20ला 20 आणि या 20 मधून हे पहिले 15 मजूर जर मायनस केलं उरले किती बघा, जे की 5 मित्रांनो बघा या ठिकाणी किती बघा, तर टोटल आपल्याला 5 मजूर मित्रांनो बघा या ठिकाणी जे की वाढवावे लागतील बघा, जे की क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, एकदम मित्रांनो बघा सर्व काही प्रश्न या ठिकाणी सोप्या स्वरूपाचे आहेत आणि बघा एकदम सोप्यातल्या सोप्या पद्धतीने मित्रांनो बघा या ठिकाणी आम्ही तुम्हाला मॅथ रिझनिंग शिकवत आहेत बघा, जे की मित्रांनो बघा तुम्हाला कोणत्याही या ठिकाणी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बघा यूट्यूबवर तुम्हाला पाहावयास मिळणार नाही मित्रांनो. ओके, एकदम मित्रांनो बघा सर्वात मित्रांनो सोप्या ट्रिक्स या ठिकाणी आपण तुम्हाला देत आहोत बघा, जे की मित्रांनो बघा 1 मिनिटाचा प्रश्न तुम्हाला जवळपास 20 ते 30 सेकंदामध्ये मित्रांनो बघा आम्ही तुम्हाला ठिकाणी बघा सॉल्व्ह करण्याच्या मेथड तुम्हाला सांगत आहोत. म्हणून बघा अवश्य व्हिडिओला लाईक मात्र करत चला. ओके, पुढे एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी किती वेळात रिकामी होईल, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा. मित्रांनो एकदम सोपी पद्धत सांगतो बघा मित्रांनो. या ठिकाणी काय करतात बघा, बरेच विद्यार्थी थोडंसं सूत्राचा वापर करतात, परंतु आपण बघा या ठिकाणी कसलाही सूत्र या ठिकाणी वापरत घेत नाही. ओके, सरळ या ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर करण्यासाठी 6 गुणाकारात 4 करा, 6 गुणाकारात 4 आणि छेदामध्ये या 6तून जर आपण 4 मायनस केले उरले किती 2, हे 2 घ्या. बे 1 बे, बे 2 4, आता 6 2 झाले किती 12 म्हणजे किती बघा मित्रांनो या ठिकाणी
जे की क्रमांक बघा क 12 तास या ठिकाणी योग्य आन्सर आपल्या प्रश्नाचं असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे प्रश्न क्रमांक 5 कशा लेवलचा आहे बघून घ्या. बघा, तर 1200 रुपये किमतीच्या एका फ्रीजवर 12% सूट दिली तर फ्रीजची विक्री किंमत किती, या प्रकारचा प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर कशा प्रकारे काढू शकतो. काय म्हणले, 12,000 रुपये किमतीच्या फ्रीजवर 12% सूट दिली तर फ्रीजची विक्री किंमत किती. सरळ मित्रांनो बघा, हे जर आपली 12,000 किंमत आहे मित्रांनो, ही 12,000 घ्या जशास तशी. आता बघा, ही जी मित्रांनो आपली 12,000 रुपये किंमत आहे मित्रांनो, ही टोटल 100 रुपये 100% आहे. तर बघा, या 100%तून मित्रांनो समजा ग्राहकाला 12% सूट दिली म्हणजेच काय, तर सरळ आता जर या 100मधून आपण 12 जर मायनस केले तर उरले किती बघा, जे की 88% उरतात. तर मित्रांनो बघा, या 88% रक्कम म्हणजे टक्के म्हणजे बघा एकूण किती रक्कम एवढंच आपल्याला काढायचं आहे. सरळ या 100%च्या खाली हे घ्या 88%. आता करा बघा याचा आडवा गुणाकार. तर बघा, हे घ्या 12,000 बघा, हे घ्या 12,000 गुणाकारात हे 88 आणि छेदामध्ये आले हे 100%. ओके, आता हे 2 शून्य कॅन्सल, वरचे 2 शून्य कॅन्सल. आता 120 गुणाकारात आलं किती, 88 सरळ 8 शून्य शून्य 8 शून्य शून्य 8 दोन्ही 16 16 हातच्याला 1 8 1 8 8 आणि किती बघा 9 म्हणजे किती, या ठिकाणी प्लस मारा आणि पुन्हा 960 याच प्रकारे मारून घ्या खाली. आता याचे जर बेरीज केलं आलं किती आन्सर बघा, तर 0ला 0 6ला 0 6ला 6 सॉरी 9 + 6 15 15 हातच्याला 1 आणि 9 1 10 बघा, जे की 10,560 बघा, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की बघा क्रमांक ब 10,560 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे बघा. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 6 कशा प्रकारचा आहे. एकदम मित्रांनो बघा, कमी वेळेमध्ये या ठिकाणी आम्ही तुम्हाला सर्व प्रश्न सॉल्व्ह करून दाखवत आहोत. ओके, पुढचा बघा प्रश्न कशा लेवलचा आहे. तर बघा मित्रांनो, महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबईहून ताशी 20 किमी वेगाने ओके दिल्ली येथे 12 तासात पोहोचते, तर मुंबई ते दिल्ली अंतर किती असेल, या प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रकारचा प्रश्नाचं उत्तर सोडण्यासाठी तुम्हाला एक लक्षात असावं म्हणून मी तुम्हाला सूत्र सांगतो. ओके, जर असं डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर काढायचं म्हणलं तर हे 120 गुणाकारात जर 12 केलं तर आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर भेटतं. कसं, सरळ हे 120 12 गुणाकारात 120 करा, चला जमलं. ओके, आता 12 गुणाकारात जर आपण 12 केलं झालं किती बघा, 12चा वर्ग सरळ सरळ 144 आणि ह्या समोरचा 0 लावून टाका, झालं किती बघा 1440 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. परंतु बघा मित्रांनो, या ठिकाणी ट्रिक जमते, परंतु एक तुम्हाला लक्षात राहावं म्हणून तुम्हाला या ठिकाणी अंतर कसं काढायचं सांगतो. अंतर काढायचं बघा मित्रांनो, या ठिकाणी सूत्र या ठिकाणी बघा, अंतर बरोबर वेळ 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 घ्या किंवा वेग घ्या. बरं, पहिलं वेळ गुणाकारात वेग घ्या किंवा वेग गुणाकारात वेळ घ्या. ओके, जर तुम्ही वेग गुणाकारात वेळ किंवा वेळ गुणाकारात वेग जरी केलं बघा आपल्याला तर अंतरच भेटते या ठिकाणी, जी की बघा मित्रांनो या ठिकाणी आपलं सूत्र आहे. ओके, लक्षामध्ये असू द्या सर्वांच्या पुढे. तर 5वा प्रश्न आहे, 1 रीम म्हणजे किती कागद. तर बघा मित्रांनो, 1 रीम म्हणजे किती कागद. तर बघा जवळपास 480 कागद मित्रांनो बघा या ठिकाणी, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे मित्रांनो. हा प्रश्न मित्रांनो दिसायला साधा सोपा आहे, परंतु जवळपास 90% मित्रांनो बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी येत नाही बघा. कितीही अवघड लेवलचा प्रश्न होऊन तुम्हाला काहीच गरजेचं नाही बघा, जर तुम्हाला अशा प्रकारचे सोपे प्रश्न माहीत नसतील तर. म्हणून बघा अवश्य या ठिकाणी बघा अशा प्रकारचे मित्रांनो मापे वजने वगैरे असल्या प्रकारचे सर्व प्रश्न तोंडी पाठ असणे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ओके, शेवटचा 1 हेक्टर क्षेत्र म्हणजे किती एकर. तर बघा 1 हेक्टर क्षेत्र म्हणजे किती एकर, तर 2.471 एकर मित्रांनो बघा या ठिकाणी किती, 1 हेक्टर म्हणजे या ठिकाणी 1 असणार आहे बघा किती, तर 2.471 एकर बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे बघा. तर बघा मित्रांनो, हे होते या ठिकाणी बघा आपल्या भाग 1 मधले 6 प्रश्न संच. जर तुम्हाला हा आपला आजचा भाग 1 जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला अवश्य लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत बघा आपला हा संपूर्ण अवश्य व्हिडिओ शेअर करा. त्यांनी अप्लाय केलं नसेल मित्रांनो
आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला देखील सांगून टाका अप्लाय करायला. कारण या ठिकाणी बघा आत्तापर्यंतची महानगरपालिकेमध्ये 1773 पदांची सर्वात आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी या ठिकाणी पदभरती आहे. 100% तुमचा मित्रांनो बघा ठिकाणी रिझल्ट येण्याची ठिकाणी बघा गॅरंटी आहे. म्हणून अवश्य अप्लाय करा. मित्रांना देखील या ठिकाणी बघा अप्लाय करायला सांगा. आणि आपला 5000 प्रश्नाचा महाठोकळा तुम्ही बाय केला असेल आत्ताच बाय करून घ्या बघा. कारण मित्रांनो बघा 100% बघा तुमचा मित्रांनो या ठिकाणी निकाल लागेल इतके तर बघा या ठिकाणी आम्ही तुम्हाला बघा या ठिकाणी हमी भरून देतो. अवश्य बाय करा. ओके, तर बघा भेटू या पुन्हा मित्रांनो असे का नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी आणि करा अभ्यास.